आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राजपथावर बेळगावच्या सुकन्येने केले मोटारसायकल पथकाचे नेतृत्व। सलग दुसऱ्या वर्षी सादर होणार पेपरलेस बजेट। मुक्तांगणाचे शिल्पकार डॉक्टर अनिल अवचट यांचे निधन। महापौर उपमहापौर पद निवडणुकीत नवा युटर्न, दोन्ही पदे महिलांसाठी। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने मुलींसाठी लाभणार हायटेक कॉलेज। आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची धुरा पक्षश्रेष्ठींकडे। पैशवानी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी उज्ज्वला बैलूर तर सेक्रेटरीपदी लक्ष्मी बेडीकर यांची निवड। निपाणीच्या जनतेने भूल थापांना बळी पडू नये, नगराध्यक्ष भाटले। रमाकांत कोंडुस्करांसह 16 जणांना जामीन। उस्मळी शंकरपेठ पुलासाठी 40 कोटींची गरज। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बुधवारी संपूर्ण देशात 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी नवी दिल्ली येथील राजपथावर झालेल्या शानदार संचलनात बेळगावची सुकन्या आणि वनिता विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी श्रुती आवरोडी हिने मोटारसायकल पथकाचे नेतृत्व केले होते। त्यामुळे ती बेळगावकर आणि देशवासियांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे। समस्त बेळगावकर यांच्या वतीने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। भारताचं स्वातंत्र्याचं 75वे वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष होता। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच 23 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत साजरा केला जाणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी दिल्ली पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती। लसीकरण यावेळी अनिवार्य होतं। तसंच 15 पेक्षा लहान वयाच्या मुलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती। संचलनात जवळपास 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे 21 चित्ररथ सहभागी झाले। यावेळी तिन्ही सैन्य दलांनी आपल्या शक्ती आणि सामर्थ्याचं प्रदर्शन केलं। तसंच 480 कलाकारांनी वंदे भारतम या संकल्पनेअंतर्गत नृत्याविष्कार सादर करत भारताच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं। सलग दुसऱ्या वर्षी सादर होणार पेपरलेस बजेट। यंदा सलग दुसऱ्या वर्षी वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी पेपरलेस होणार आहे। कोरोनामुळे तसेच कामाच्या तणावामुळे आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे सरकारने बजेटच्या प्रती छापणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्रांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले। त्यामुळे बजेट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल आणि फक्त काही हार्ड कॉपी छापल्या जाणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं। अर्थसंकल्प सादर होईपर्यंत 100हून अधिक लोकांना साधारणपणे 15 दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात प्रिंटिंग प्रेसमध्ये राहावे लागते। सध्या कोरोनाचं संक्रमण होण्याची भीती आहे, त्यामुळे अर्थसंकल्प न छापण्याचा निर्णय घेण्यात आला। आता दिनांक 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थसंकल्प मांडतील त्या दिवशी संसदेच्या परिसरात यावेळी बजेट पेपरने भरलेले ट्रक दिसणार नाहीत। यापूर्वी 2016-17 मध्ये अर्थसंकल्पाच्या हार्ड कॉपीची छपाई कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या वर्षी प्रथमच छपाई पूर्णपणे थांबवली। सरकारने सुरुवातीला पत्रकार आणि विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रतींची संख्या कमी केली होती आणि नंतर खासदारांना उपलब्ध केलेल्या प्रती कमी केल्या होत्या। त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बजेट पेपरलेस सादर केलं जाणार आहे। मुक्तांगणाचे शिल्पकार डॉक्टर अनिल अवचट यांचे निधन। साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवित असताना समाजासाठी आपण काही देणे लागतो या भावनेतून व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगणाची निर्मिती करणाऱ्या समाजकर्मी डॉक्टर अनिल अवचट यांचं गुरुवारी पुणे येथे निधन झालं। गेले काही दिवस वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं। पुण्यातील पत्रकार नगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 78 वर्षाचे होते।
दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं होतं. महापौर उपमहापौर पद निवडणुकीत नवा यू-टर्न, दोन्ही पदे महिलांसाठी. महापालिकेची निवडणूक होऊन 4 महिने उलटले, मात्र अद्याप महापौर उपमहापौर पदाची निवड झालेली नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र या परिस्थितीला आता नव्याने यू-टर्न मिळाला आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी महिला सदस्यांची निवड करण्याचे आरक्षण जाहीर झाले आहे. महापौर आणि उपमहापौर या पदांवर आता महिला सदस्यांचा हक्क राहणार असल्याची नवीन घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी महापौर पदासाठी सामान्य गटातील पुरुष आणि उपमहापौर पदासाठी सामान्य गटातील महिला उमेदवाराची नियुक्ती करण्यासाठी आरक्षण जाहीर झाले होते. 1 वर्षापूर्वी हे आरक्षण जाहीर झाले होते. आता नव्या वर्षामुळे नवे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी सामान्य गट आणि उपमहापौर पदासाठी मागास ब गटातील महिला सदस्यांची निवड केली जाणार आहे. लवकरच या निवडणुकीसाठी तारखेची घोषणा होणार आहे. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने मुलींसाठी लाभणार हायटेक कॉलेज. बेळगावातील जुन्या आणि नामवंत मानल्या जाणाऱ्या सरस्वती पदवीपूर्व मुलींच्या कॉलेजचा कायापालट करण्यासाठी 325 लाख रुपये खर्चाचा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारतो आहे. कर्नाटक राज्यातील आगळावेगळा असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. आमदार अभय पाटील यांनी या कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या. यापूर्वी सरस्वती मुलींचे विद्यालय ही शहापूरमधील नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते. पदवीपूर्व शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर या इमारतीचे नूतनीकरण आणि आधुनिक शिक्षण सुविधा देणारे केंद्र म्हणून याची ओळख निर्माण करण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी तत्परतेने पावले उचलली. पहिल्या टप्प्यात 125 लाख रुपयांची कामे हाती घेऊन इमारतीचा कायापालट करण्यात आला. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी 200 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करून घेण्यात आले आहे. या दृष्टीने सदर कामाची पाहणी 5व्यांदा करण्यात आली. त्यावेळी आमदार अभय पाटील यांनी कामकाजाच्या दृष्टीने मौलिक सूचना दिल्या. शहापूरसह खासबाग, वडगाव, धामणे, येळ्ळूर आणि इतर ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प साकारला जात आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची धुरा पक्षश्रेष्ठींकडे. राज्य सरकारने यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला होता. त्यावेळी काही आमदार मंडळी नाराज झाली होती. त्यामुळे पुढील खेपेस संधी मिळेल असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत गेला आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत धुसफूस वाढली आहे. एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना करण्यासाठी दबाव वाढत असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्लीकडे बोट दाखवून यासाठी वरिष्ठांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले. ही बाब पक्षनेत्यांच्या निदर्शनास आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. येत्या शुक्रवारी आपल्या सरकारच्या कारकिर्दीला 6 महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीतील सरकारच्या कामगिरीबाबत एक पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंत्रिमंडळात 4 मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यामुळे साहजिकच इच्छुकांना अपेक्षा असतील. त्यात काहीही चुकीचे नाही. पक्ष नेतृत्वाला ते केव्हा आणि कसे करायचे याची जाणीव आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी एक सूतोवाच केले असून विजयनगरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळांना लवकरच मंत्रिपद मिळेल असे ते म्हणाले आहेत. राज्य सरकारमध्ये ते मंत्री व्हावेत ही इच्छा आहे आणि लवकरच त्यांना मंत्रिपद मिळेल असा विश्वास उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे. वैश्वानी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी उज्ज्वला बैलूर तर सेक्रेटरीपदी लक्ष्मी बिडीकर. येथील वैश्वानी समाज महिला मंडळाचा वर्धापन दिन व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी 2022-23 सालाकरिता महिला मंडळाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती उज्ज्वला बैलूर, सचिवपदी लक्ष्मी बिडीकर, उपसेक्रेटरी अक्षता कलगडगी तसेच उपाध्यक्षपदी मनीषा हनमशेठ, जयश्री हनमशेठ आणि श्रीमती सुनीता बाबशेठ, खजिनदार अश्विनी कलगडगी, उपखजिनदार प्रणाली कपिलेश्वरी यांची एकमताने निवड करण्यात आली.
प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर मावळत्या अध्यक्षा शीला बिडीकर व सेक्रेटरी वर्षा सटवानी यांनी नवीन कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले। अश्विनी कलगडगी यांनी मागील वर्षाचे अहवाल वाचन केले। यावेळी शीला बिडीकर यांनी आपले विचार मांडले। यावेळी महिला मंडळाच्या कमिटीमध्ये सल्लागार म्हणून शीला बिडीकर, वर्षा सटवानी, शीतल कुडतरकर, निर्मला कणबर्गी व मंजुषा देवलापूरकर यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला। त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या व त्याचा बक्षीस समारंभ पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता हनमशेट यांनी केले। निपाणीच्या जनतेने भूलथापांना बळी पडू नये, नगराध्यक्ष भाटले। कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। विषय क्रमांक 11 व 12 म्युनिसिपल हायस्कूल जागा हस्तांतर करण्याविषयी शिक्षण तज्ञ कमिटी नेमून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल आणि डिमॉलिशच्या विषयाबद्दल सभागृहांमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी सांगितले। तसेच जवाहर तलाव गार्डन, फिल्टर हाऊस लाईट व्यवस्था, गेट वॉचमॅन रूम कामे सुरू राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी उपनगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेवक राजू गुंदेशा आदी उपस्थित होते। रमाकांत कोंडुस्करांसह 16 जणांना जामीन। श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्करांसह 16 जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयात जामीन मिळाला। खडेबाजार पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल असून त्यापैकी 2 गुन्ह्यात यापूर्वीच जामीन मिळाला आहे। आज 3 गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना यापूर्वी जामीन मिळाला आहे। बेंगळुरूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या विरोधात बेळगावात 17 डिसेंबरला आंदोलन झाले। धर्मवीर संभाजी चौकात निषेध आणि दोषींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली, पण या दरम्यान समाजकंटकांनी कायदा हातात घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला। तसेच मालमत्तेची हानी करण्याचा प्रयत्न झाला, पण आंदोलकांनी कायदा हाती घेतल्याचा शोध पोलिसांनी लावत 61 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 38 जणांना अटक करण्यात आली। कुसमळी शंकरपेठ पुलासाठी 40 कोटींची गरज। खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कुसमळी पुलासाठी 11 कोटी आणि शंकरपेठ पुलासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। तथापि सुधारित डीपीआर आराखड्यानुसार कुसमळी पुलाला 25 कोटी तर शंकरपेठ पुलाला किमान 15 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे। निधी मंजूर होईपर्यंत या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे। तथापि पूल निर्माणाचे काम करणाऱ्या KRDCL या संस्थेकडे आपण जातीनिशी पाठपुरावा करत असल्याची माहिती आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी बोलताना दिली। आमदार डॉक्टर निंबाळकर म्हणाल्या, गेल्या 2.5 वर्षापासून केलेल्या पाठपुराव्यामुळे कुसमळी पूल व शंकरपेठ पुलासंदर्भात बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात कर्नाटक रस्ते विकास महामंडळाची बैठक झाली। त्या बैठकीत या दोन्ही पुलांच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती। या बैठकीत रस्ते विकास महामंडळाने कुसमळी पुलासाठी 11 कोटी व शंकरपेठ पुलासाठी 9 कोटी मंजूर केले। कामाची पुढील कार्यवाही म्हणून दोन्ही पुलाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khadebazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेळगाव जिल्ह्याने रचना आणि मांडणीच्या बाबतीत ऐतिहासिकदृष्ट्या स्वतःचे महत्त्व नोंदवले आहे। साहजिकच जिल्ह्यातील नागरिक देशभक्त आहेत। राष्ट्रभक्त जिल्ह्यातील जनतेमध्ये राष्ट्रभक्तीचे रक्त नसानसातून वाहत आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या जिल्ह्यातील लढवयांचे योगदान अतुलनीय आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले। बुधवारी सकाळी येथील जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पार पडला। यावेळी मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमात पुढे बोलताना कारजोळ म्हणाले, राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा ते गंगाधरराव देशपांडे यांच्यापर्यंत हजारो देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी या भूमीवर बलिदान दिले। त्यांचे स्मरण योग्य ठरेल असे विचार त्यांनी व्यक्त केले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करून हा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी पोलिसांचे पथसंचलन पार पडले। पालकमंत्री पदावरून भाजपमध्ये नाराजी। प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, पण त्यांना मूळ जिल्हा मिळालेला नाही। शिवाय काही मंत्र्यांकडे पालकमंत्रीपद न मिळाल्याने प्रदेश भाजपमध्ये धुसफूस सुरू झाले आहे। वरिष्ठ नेते आर अशोक मधुस्वामी यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले नाही। काही मंत्र्यांनी जाहीरपणे आपल्याकडे मूळ जिल्हा सोपवला नसल्याचे सांगितले आहे। आनंद सिंग, डॉक्टर सुधाकर, JC मधुस्वामी, MTB नागराज यांच्यासह काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नागराज आणि सुधाकर यांनी याविषयी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन नाराज असल्याचे कळवले। कोणत्याही मंत्र्याला त्यांच्या मूळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नये असा नियम भाजप वरिष्ठांनी जारी केला आहे। भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये हा नियम लागू आहे। कुणीही नाराजी व्यक्त केली नाही। सर्वांशी चर्चा करूनच वरिष्ठांच्या सूचनेनुसार पालकमंत्रीपद देण्यात आले आहे। त्यामुळे नाराजी असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही। हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा। हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। झेंडावंदन ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष रूपा सुतार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, आशा कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे अनुवाद शिबिर। शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे दिनांक 4 व 5 फेब्रुवारी असे 2 दिवस अनुवाद शिबिर आयोजित करण्यात आले आहे। हे शिबिर दोन्ही दिवशी दुपारी 4 ते 6 या वेळेत झूम ॲपद्वारे होईल। म्हैसूर विद्यापीठाच्या निवृत्त हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा मुदलियार या शिबिरात बीज भाषण करणार आहेत। तसेच हिंदीतून मराठी अनुवाद कसा करावा याचे मार्गदर्शन त्या करतील। डॉक्टर प्रतिभा मुदलियार यांचा जन्म बेळगावचा। त्यांनी कर्नाटक विश्वविद्यालय धारवाड येथून MA PhD व डिप्लोमा इन ट्रान्सलेशन तसेच दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा मद्रास येथून डॉक्टरेट इन लिटरेचर केले आहे। त्यांच्या नाचगं गुमा या मराठी आत्मकथेच्या अनुवादासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे। आदर्श महिला मंडळाची स्थापना, अध्यक्षपदी नेहा जोशी यांची निवड। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्रीराम कॉलनी आदर्शनगर रहिवासी संघटनेतर्फे महिला मंडळाची स्थापना करण्यात आली। बुधवारी सायंकाळी महिला सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सर्व महिला सदस्यांनी आपला परिचय करून दिला। 2022-23 या वर्षीच्या कमिटीसाठी कार्याध्यक्ष गीता गुरव, अध्यक्ष नेहा जोशी, उपाध्यक्ष वर्षा घाडी, सचिव शीतल घोरपडे, सहाय्यक सचिव नंदिनी चौगुले, खजिनदार कल्याणी सुळेभावी यांची एकमताने निवड करण्यात आली। नूतन कमिटीची लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे। त्यावेळी अन्य सदस्यांची निवड केली जाणार आहे। रोटरी क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांचा सिटी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। क्लबचे अध्यक्ष अशोक नाईक अध्यक्षस्थानी होते।
उपप्रांतपाल विक्रम जैन यांच्या हस्ते सर्वांचा श्रीफळ, शाल, प्रमाणपत्र व 5,000 रुपये देऊन सत्कार करण्यात आला. सदाशिवनगर स्मशानभूमीतील कर्मचारी शंकर कोलकार, रुग्णवाहिका चालक राहुल पाटील, महाविद्यालयातील सहाय्यक महादेव मळतगे, शवविच्छेदन करणारे राहुल नाईक, परिचारिका रुद्रम्मा अडीन यांचा त्यात समावेश होता. नितीन कुलकर्णी यांनी ओळख करून दिली. जयसिंग बेळगाल आणि डॉक्टर संजीव नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सचिव संतोष हत्तरगी यांनी स्वागत केले तर जगदीश काजगर यांनी आभार मानले. रोटरी क्लब तर्फे पाटकर शेट्टी यांना वोकेशनल पुरस्कार. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे दिनकर पाटकर व चंद्रशेखर शेट्टी यांना 2021-22 या वर्षाच्या वोकेशनल पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. दिनकर पाटकर हे शिक्षक असून शिक्षकी पेशातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ बेळगावने वोकेशनल पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. चंद्रशेखर शेट्टी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. उद्योजक व्यंकटेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. कौमुदी पाटणकर यांनी दिनकर पाटील यांची तर डॉक्टर KM केळुसकर यांनी चंद्रशेखर शेट्टी यांची ओळख करून दिली. डॉक्टर श्रीधर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. क्लबचे अध्यक्ष मिलिंद पाटणकर, सचिव लक्ष्मीकांत नेतलकर व सदस्य यावेळी उपस्थित होते. अथणीत दुचाकी चोरणारी टोळी गजाआड. अथणी शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळक्यास अथणी पोलिसांनी गजाआड केले आहे. एकूण 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून 3 संशयितांना अटक करून त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सविस्तर माहिती अशी की अथणी शहर परिसरात गेले अनेक महिने दुचाकींची चोरी करण्यात येत होती. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अथणी पोलिसांनी संशयित फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याने चोरट्यांची टोळी उजेडात आली. संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर चोरट्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. चोरांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी अनेक पथके स्थापन केली होती. गुन्हा विभागाच्या पोलिसांनी 20 वाहने जप्त केली. इम्रान गवंडी, रोहित कवठेकर, मोहम्मद शहीद इनामदार अशी संशयितांची नावे असून ते 25 ते 30 वयोगटातील आहेत. अथणी पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे. वाहन अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू. वाहन अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यल्लाप्पा अप्पाजी पाटील, वय 20, राहणार चलवेनहट्टी असे त्याचे नाव असून अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यल्लाप्पा हा कोल्हापूरमधील एका हॉटेलात कामाला होता. तो 2 दिवसांपूर्वी बेळगावला आला असताना रविवारी हंदीगणूरहून गावाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावर कोसळला होता. त्याच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मनपा अर्थसंकल्पासाठी सिटीजन काउन्सिलच्या सूचना. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प लवकरच मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये शहरातील विविध समस्यांच्या निवारणासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच नागरिकांच्या संकल्पनांचा विचार प्राधान्यक्रमाने करण्यात यावा, अशी मागणी सिटीजन काउन्सिल यांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील सूचनापत्र मनपाचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांना सादर करण्यात आले. या निवेदनात विविध दृष्टिकोनातून नागरिकांच्या सुविधा पूर्ततेकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सिटीजन काउन्सिलचे प्रमुख सतीश तेंडुलकर, सेवंतीभाई शाह, दीपक औसेकर, विकास कलगडगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे T20 मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज बरोबर 3 वन-डे आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी आज भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली. रोहितने यावेळी संघाचे नेतृत्व सांभाळल्यावर संघात मोठे बदल केल्याचे पाहायला मिळत आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना या संपूर्ण दौऱ्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा या संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याचेही आता समोर आले आहे. दुखापतीमुळे तो या संपूर्ण दौऱ्यात खेळणार नाही. लोकेश राहुल हा दुसऱ्या T20 सामन्यापासून संघात सहभागी होणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल हा T20 मालिकेसाठी उपलब्ध असेल. यावेळी वन-डे आणि T20 या दोन्ही संघाचे उपकर्णधार पद राहुलकडे सोपविण्यात आले आहे. यू मुंबईच्या भक्कम बचावापुढे बंगळुरू बुल्सची शरणागती. प्रो कबड्डी लीगच्या 72व्या सामन्यात यू मुंबईने बेंगळुरू बुल्सचा
45-34 असा पराभव करून 5वा विजय नोंदवला आहे आणि गुणतालिकेत 4थ्या स्थानावर झेप घेतली। बेंगळुरू बुल्सचा 15 सामन्यामधला हा 6वा पराभव असला तरी ते पहिल्या स्थानावर कायम आहेत। यू मुंबईच्या सामन्यात अभिषेक सिंगने सुपर 10 आणि राहुल सेतपालने हायफाय मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले। पवन सेहरावतने यंदाच्या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 200 रेड पॉइंट पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला, पण तो संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही। विराट पुन्हा कॅप्टन होणार। विराट कोहली पुन्हा एकदा IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारताना दिसू शकतो। आगामी हंगामात विराट संघाचे नेतृत्व करू शकतो। यापूर्वी श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल यांना RCBचा कर्णधार बनवण्याची चर्चा होती, पण RCBच्या अध्यक्षांनी विराटबाबत लक्षवेधी विधान केले आहे। RCBचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे। त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले। आम्ही त्याला कर्णधार पदासाठी ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो। आम्ही त्याला कर्णधार पद परत घेण्यासाठी विनंती करू। IPL 2022चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार आहे। गेल्या वर्षी विराटने RCBचे कर्णधार पद सोडण्याची घोषणा केली। मिश्रा यांनी सांगितले की जर विराट कोहली कर्णधार पदासाठी सहमत असेल तर तो RCBचा कर्णधार असेल, अन्यथा लिलावाद्वारे कर्णधार शोधावा लागेल। विराट कोहलीने 2013 मध्ये RCBचे कर्णधार पद स्वीकारले होते। कोहलीने 8 हंगामात RCBचे नेतृत्व केले, मात्र तो संघाला एकदाही ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही। त्याच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या IPL मध्ये एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला होता। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।